बाकीच्या सगळ्या गोष्टी समजू शकतो, पण तू माझ्या कॅरेक्टरवर डाऊट करतेस ते मायाला घेऊन. माझी आणि मायाची काय हिस्ट्री तुला माहिती आहे ना? असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं काय इतकं रॅन्डम बोलतेस तू? गेले काही दिवस ना तुझ्या मनात काय चाललं मला अजिबात गेस करता येत नाहीये. मीरा, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते. मी दरवेळेस नाही तुला समजून घेऊ शकत. तू असं काहीतरी रॅन्डम बोलणार असशील, काहीतरी रॅन्डम विषय काढणार असशील, माझ्यावर डाऊट करणार असशील तर मी हे कसं शक्य आहे? वेदाचे बाबा काहीच माहित नसल्यासारखं का बोलतायत? काहीतरी गडबड आहे. मीरा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. नक्की काहीतरी गोंधळ आहे. चल इथून. वेदाचे बाबा सॉरी, आपण नंतर बोलूया. मला काम आहे, मी आलेच. हा काय मीरा, आपण बोल. मीरा चल. मीरा, हे बघ, मला माहितीये हे सगळं ऐकून तुला फार विचित्र वाटणार आहे, पण मला खूप आतून असं वाटतंय की ह्या घरात दोन अथर्व वावरत आहेत. काय? हो. ताई, काही दिवस झाले वेदाचे बाबा वेगळंच वागतायत, जसं की त्यांना काही माहीतच नाहीये. ते कधी माझ्याशी बोललेच नाही, माझ्या जवळ गेले नाही. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा ते विचित्र रिॲक्ट झाले. आणि ती फाईल, ते स्वतः येऊन ती फाईल घेऊन गेले होते दुपारी. आणि आता पुन्हा त्यांनी तीच फाईल कपाटातून काढली. वर म्हणाले की मी ऑफिसमधून घरीच आलो नव्हतो. ताई, काय चाललंय हे? मीरा, आता ना माझी खात्री पटत चाललीये. अगं, मी तर आत्ता बाहेर अथर्वना आणि मायाला बोलताना पाहिलं होतं. आणि त्यानंतर अथर्व बाहेरच्या दिशेला कुठेतरी निघून गेले. आणि मग तेच सांगायला मी तुझ्या खोलीत आले तर अथर्व तुझ्याशी बोलताना दिसले. एकच व्यक्ती एकाच वेळी दोन वेगळ्या ठिकाणी कशी असू शकते? ताई, तुला खात्री आहे ना? म्हणजे तू लगेच आलीस ना इथे? मीरा, मी एक आत्मा आहे. मी मनुष्यापेक्षा जास्त वेगाने स्थळ बदलू शकते. अगं, पण मग एकाच वेळी एकच माणूस दोन वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे दोन अथर्व आहेत. पण हे कसं शक्य आहे मीरा? ताई, त्या मंजिरी सारखी बाई या घरात असताना कुठलीच शक्यता नाकारता येणार नाही. बरोबर बोलतेस तू. मला सुद्धा तीच बघू शकते. आणि हा उपद्व्याप सुद्धा नक्कीच तिने केला असेल. ताई, आता आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. कोण खरं कोण खोटं हे आपल्याला शोधावं लागेल. मीराला नक्की काय झालंय, का ती अशी वागते? बरं, तिच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो तर तिला तेही करायचं नाही, मधूनच निघून गेली. मला आता मीराची खूप काळजी वाटायला लागली. अथर्व, हाय. मी काय म्हणत होते, म्हणजे तू मीराशी आजच बोलशील का? नाही, म्हणजे आय एम नॉट फोर्सिंग यू. मला फक्त वाटलं की तू मंजिरी मॅमना, दादासाहेबांना तुझ्या मनातलं
जे काही आहे ते सांगशील तर तुला बेटर वाटेल, फ्री वाटेल. काय वाटतं? हा, ओके 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 चिल. आय कम्प्लिटली अंडरस्टँड की तुला तुला आता बोलावंसं वाटत नाहीये. इट्स फाईन. आय एम नॉट फोर्सिंग यू. फर्स्ट ऑफ ऑल स्टे अवे फ्रॉम मी. आणि माझ्या मनात काय चाललंय ते कोणाशी बोलावं, कधी बोलावं, यू डोंट हॅव टू इंटरफेअर. माझं मी बघून घेईन. अथर्व, हे बघ, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलण्यात काहीच पॉइंट नाहीये. आयुष्यात पुढे जायचंय ना आपल्याला. मग तुझ्या मनात जे काही आहे ते एकदा सगळ्यांसमोर मांडून टाक, म्हणजे तुला फ्री वाटेल. हा, तुझ्या मनात काही राहणार नाही. मी तुझ्या भल्याचंच बोलते. मीरा, खोलीत एक अथर्व आहे आणि इथे हा. ताई, खोलीत जे आहेत ते मला खरे वाटतायत आणि हा मला खोटा वाटतोय. मी ह्याला सोडणार नाही. अथर्व, अथर्व, कोण आहेस तू? सांग, बोल, कोण आहेस? कोण आहेस? मीरा, अगं अगं मीरा, सोड कॉलर, सोड. वेडी झालीस का? मी वेडी नाही झाले. हा माणूस खोटा आहे. बोल. काय बोलतीस? सोड, लागेल तू. नाही सोडणार. बोल, तू या घरात का आलास? कोणाच्या सांगण्यावरून आलास? बोल. काय बोलतीस मीरा? काय चाललंय? काय करतेस तू? बोल. मीरा, बोल. सोड त्याला. मी नाही सोडणार याला. मी कोणाला सोडणार नाही. बोल. मीरा, सोड त्याला. लागेल. मीरा, कॉलर सोड. सोड. सोड, सोड. बोल. बोल. सोड म्हटलं. मीरा, सोड. आई सागो. आई मी ठीक आहे. काम ना, शांत, रिलॅक्स. आता मला सांग की काय झालंय? हा, का असं वागतेस? काय होतं हे? काय तुझ्या मनात? सांग मला. मीरा, काय झालंय? मला काही कळलंच नाही. सॉरी. आलेच मी. मीरा, मीरा अशी का वागली? घरात 2 अथर्व आहेत हे कळलं का हिला?